परिहार द्यायचा तो असा, आपल्या पावनक्षेत्र मौजे मोहाडी या नगरीमध्ये साधू संतांच्या कृपाप्रसादानं आपल्या सगळ्या ग्रामस्थाच्या माध्यमातून, भाविक सज्जनाच्या माध्यमातून, गावातील सर्व सप्ताहादी आयोजक मंडळीच्या माध्यमातून, आपण तुम्ही सर्व मायबाप सज्जन, गावातील सर्व ग्रामस्थ, माझ्या माता भगिनी आणि तरुण वर्ग यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून चाललेला एक चांगल्या आणि परमार्थिक मानसिक भावनेतून होऊ घातलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष याचा 18वं आहे. 18वंच ना हो. आणि 18व्या वर्षाच्या चतुर्थ क्रमांकाची सेवा मज वाटेला आलेली आहे. आपल्या पवन क्षेत्रामध्ये कीर्तनाला मी नवीन आहे असं काहीच नाही. याच्याही पूर्वी प्रत्येक वर्षी मी येत असतो, एखाद वर्ष मध्ये सोडलं तर. आणि मोहाडी नगरी ही काही मला नवीन नाही. आपण तुम्ही सर्व अनेक विचाराचे, अनेक आचरणाचे समाज बांधव अनेक या ठिकाणी एकत्र राहतात, नांदतात. आता काही गोष्टी अशा असतात की आत्मिक थोडंसं क्लेश असतो, तो बाजूला सारून आपल्याला काम करायचं असतं परमार्थाचं. आणि त्या नेमानं हे गाव नियमित आपला परमार्थ करत असतं. याचा मी एक स्वतःहून पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी आहे. मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळे आजच्या या चतुर्थ दिवसाची सेवा सगळ्या ग्रामस्थाच्या माध्यमातून, सगळ्या दात्यांच्या माध्यमातून आणि आपल्या गावाकडून आमचे राजू अण्णा, आमचे हरिभक्तीपरायण श्रावणजी महाराज यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला ही सेवा आली. आजच्या कीर्तन रप सेवेचं दातृत्व आमचे परम मित्र, ज्येष्ठ गुरुबंधू किंवा आमचे बंधुराज श्रीमान विलासजी आणि हुकुमचंद गुजर यांच्याकडे आज कीर्तनाची सेवा आहे. सायंकाळच्या संत भोजनाची पंगत श्रीमान अवचित आणि देवीदास चौधरी यांच्याकडे होती. आणि दुपारची संत पंगत श्रीमान योगेशजी बुधा पाटील यांच्या परिवाराकडे होती. आणि त्या माध्यमातून आजचा दिवस सुरळीत चाललेला आहे. दुपारची संत पंगत योगेश दादांकडे, रात्रीची संत पंगत अवचित दादांकडे आणि कीर्तनाची सेवा आमच्या विलासाबांकडे. आणि मी कीर्तनकार मोरदड खोरदडचा आलोलच आहे. म्हणजे जे आपल्या नियोजनाचे कार्यक्रम आहेत ते तुमच्या पुढे प्रसारित केले. चोपदार खूप चांगले आहेत, पण एवढे भरगच्च चोपदार असले ना, शिस्त लावायची, हाणून पाडायचं. हातात जो काठी दिले ना ती त्याच्याच करता असती. चोपदार चोपदार, हा तुमच्याकरता म्हणलोय मी. हा, ती काठी त्याच्याच करता असते. आम्हाला काही होत नाही. आम्हाला लोक फक्त येतानाच फोन करतात, पोचले का महाराज, आले का महाराज, पोचले का महाराज, कुठपर्यंत आले. गेल्यावर हा मेला का गचकला काही घेणं नाही गावाला त्याच्याशी. त्याला काही पडलेलं नसते. कीर्तन संपला, विषय झाला, आहे का नाही? तसंच आहे ना. आपल्या या पावन क्षेत्रामध्ये अनेक विविध परमार्थिक उपक्रम आपण करत असतात. त्याचाही मी एक साक्षीदार आहे. अनेक वर्षापासून आपल्या भूमीमध्ये येणं असतं, त्यामुळे काही जिव्हाळ्याच्या गोष्टी असतात त्या तुमच्यासमोर मांडत असतो. आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित झालो. आमचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वश्री श्रावणजी महाराज, गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज जळकेकर, आमचे हरिभक्तीपरायण खोकराळेचे महाराज आहेत. आमचे हरिभक्तीपरायण, काय नाव आहे बाबांचं? संतोषजी महाराज खोकराळेकर. कदाचित कमी अधिक वेळा आपली भेट झाली असेल. तुमच्याकडे आसाने गावाला मी अनेक म्हणजे 7, 8, 10 वर्षापासून येतोय. कुठे? कोटाण्याला असता का तुम्ही? बरं बरं. आमचे विनेकरी सुरेश दादा महाराज, मर्दंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज, राजू अण्णा आणि भरपूर भरपूर अशी तरुण भजनी मंडळ. तरुणांना आणि आजच्या आधुनिक काळामध्ये जीवन जगणाऱ्या माझ्या सगळ्या बांधवांना एकच सांगणं आहे, आज जर तुमच्या हातातून ही वेळ निघून गेली आणि भविष्यामध्ये तुम्ही शोधाल तरी तुम्हाला ईश्वर भेटणार नाही. काय की मानवी जीवनामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो ना, एक लहानपणी एक गोष्ट होती, एक धडा होता असा. आता माझ्यावर प्रेम करणारे आमच्या अंचलवाडीचे विजू आप्पा आहेत आणि आमचे काका आहेत. दरवेळेस कुठेही कीर्तन असलं की ते शोधत असतात, हा अंमळनेरमध्ये आहे का, हा इकडं आहे का, तिकडे आहे का, खोदून खोदून बरोबर ते पोचतात. माझं एकच टार्गेट आहे, एकच संकल्पना आहे
की तरुण आणि तरुणी याची गरज आज या महाराष्ट्राला आहे, प्रत्येक आई बापाला आहे. माझं तुम्हाला एकच सांगणं की एक धडा होता पूर्वीच्या काळामध्ये. मालकानं सांगितलं की जा रे म्हणला, जरा दुकानावर जाऊन तेल घेऊन ये. ओ मालक, तेल आणू कशात? अरे म्हणला धुपाटणं घेऊन जा. धुपाटणं म्हणजे असे उपराट भांड असायचं पूर्वीच्या काळामध्ये. आणि ऐक, तेलासोबत तूपही घेऊन ये. आता धुपाटणं म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही पाहिलंय का, ते भगत लोकांच्या डांक्या वाजवतात का, त्याला जशी तुंबडी असते ना तसं असतं ते काय, धुपाटणं. आता ती एकच सामान घेऊन गेला. वस्तू 2 आणायच्या आहेत आणि भांड, वस्तू किती आणायच्या आहेत आणि भांड 1. बरं, जसं गेलं येड, दुकानदार दादा आमच्या मालकानं तेल सांगितलं, आमच्या मालकानं तेल सांगितलं. म्हणले कशात देऊ? म्हण टाका धुपाटण्यात. टाकलं धुपाटण्यात. आणि जरा तूप पण द्या. म्हणलं वाटी आणला का? म्हणलं वाटीच काय गरज आहे, तुम्ही मोजाच खरी. कुठ टाकू? तेल दिलं उलट करून. टाका म्हणले या बाजूला. टाकलं. म्हणे अरे मूर्खा, तेल सांडलं ना. कस काय? गेलं तूपही सांडून. तशीच परिस्थिती भविष्यामध्ये आमच्या तरुणांची होणार आहे. आपल्या हातून सर्व निघून जाईल, धर्म निघून जाईल, ईश्वर निघून जाईल, आयुष्य निघून जाईल. आणि मग मात्र आपण चरफडण्याचा तरफडण्याचा प्रयत्न करू, तरी मात्र आपल्याला ती संधी प्राप्त होणार नाही. काय की हे मी सांगत नाही, याला संतांचे प्रमाण आहेत की मनुष्य जीवन अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, तो मिट्टी में ला रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कब नहीं कब नहीं कब नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कब नहीं कब नहीं कब नहीं रे. अरे हे पुन्हा मिळणार नाहीये, हे पुन्हा आपल्या हातात येणार नाही. कदाचित आपण 4 पायाचे, कदाचित आपण गटारीतले, कदाचित आपण उकिड्यातले, कोणतेही येऊ शकतो. तू बुलबुल है पानी का, मत कर रे जोर जवानी का. तू बुलबुल है पानी का, मत कर रे जोर जवानी का. सोच समझ के चलना रे बंदे, पता नहीं जिंदगानी का. मीठी वाली बोल रे, राम बाबू बोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आमचे चंदू बाबा, मी जेव्हा नवीन नवीन भजन्या होतो बर का, चंदू महाराज तुम्हाला आठवतं का? पुरुषोत्तम मासाचा सप्ताह व्हायचा आमचा शिरूरला. पुरुषोत्तम मास धोंडा अधिक मासाचा. आमच्या या चंदू महाराजला असं म्हणजे असं आमच्यासारखंच बारीक चुटकुल पोरग असं या वयाचं. हात पुरीत नव्हते तर डबल पाटलं ठेवावं लागायचं उभं करायला. आठवतं ना? डबल पाटावर उभं करून मग आम्ही त्या कुमार बुवा वगैरे असे कीर्तनकार त्या काळामध्ये यायचे. त्या ठिकाणी आम्ही ते आवर्जून पाहायला जायचो, ऐकायला जायचो. आताची पोरं काय करतात? गप्पा हाणतात, इकडे तिकडे तोंड ताणत असतात. आयुष्यभर हेच करायचंय आपल्याला? काय नाही महाराज. ज्या दिवशी बापानं काम बंद आंदोलन केलं, कुत्र विचारणार नाही आपल्याला. कुत्र. बापाच्या जीवावर आपली सगळी मस्ती आहे, आईच्या मेहनतीवर आपली सगळी मस्ती आहे. ज्या दिवशी आपले आईबाप निघून जातात ना, त्या दिवशी जगातला कोणताही व्यक्ती आपल्याला उभा करत नाही. आणि म्हणून हे जीवन, हे तारुण्य, काय की राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वयाच्या 16व्या वर्षाचा आहे. ज्ञानोबरायांचा इतिहास वयाच्या 12व्या वर्षाचा आहे. आद्य गुरु शंकराचार्यांचा इतिहास वयाच्या 35 ते 40च्या दरम्यानचा आहे. स्वामी विवेकानंदांचा इतिहास 21 ते 25च्या दरम्यानचा आहे.
म्हातारपणामध्ये कुणाला उपरक्ती झाली अशी संधी नाही. ए उठले ना आता नवीन विचार कर. विठाला 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 ज्यांना घरचे किदरून जातात ना ते आम्हाला किदरवायला येतात तिथं. घरचे म्हणतात बरे बोध 1-1.5 तास ताण नाही आमले. हे सगळे मोकार इथंच असतात. हे असंच आहे. मला हेच म्हणायचं की शांतता आणि संयम महत्वाचा असतो. फक्त आपलं कसं आहे व्हॉट्सअपला असतंय शांतता, संयम आणि कार्यक्रम आपण करतच असतो. हम शांत है क्योंकि ये आंधी की चेतावनी है. टिटस. आंधी कौन सी आएगी? 5 होटल में जाकर ये पी के आएगा. आंधी कौन सी आएगी? सोनगिर फाटा पे जाके पी के आएगा. आंधी ये है. हे तारुण्य आहे माय बापांनो. बर का, माझ्या बहिणींकरता सांगतो. स्वप्न पाहावी लागतात तारुण्यातली. आणि तारुण्यातले स्वप्न पाहताना या मोठमा या या काही पोरांना असं वाटतं जसं गाव मला वरमाया मिर राहणार बा. त्या आई हाय जे नाही 1 नंबरनी. आई पुरी कुरापती बरं काही 1 नंबरनी. शांतच बसत नाही ती. शांत बसायचं. आता गोंधळ नाही घालायचा. शांत बसायचं. एक साथ काही समजत का? मास्तरी बी खाई घ्यात का? काही नाही. बकऱ्याला द्या 1-1, 2-2 असले. शिकाडू नका. शपथ आहे. कधी काही कळत नाही यांना. काही कळत नाही. वाटोळं करून टाकलं सगळं. मायबापाचं आणि शिक्षकाचं सुद्धा लक्ष नाही तुमचं शिक्षणावर. पप्पाचा मोबाईल घेतो का रे तू? हा, पप्पाला पहिले देखना पडावे. अरे हे मी तुम्हाला मुद्दाम नाही सांगत. ही सत्य परिस्थिती आहे. कदाचित भविष्यामध्ये असाही काळ येईल की माणसाजवळ माणूस बसलेला असेल आणि बाजूचा माणूस मरून जाईल तरी बाजूचा त्याला पाहणार नाही. सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो, मग ते बस स्टँड असो, एखादं कार्यालय असो, फावल्या वेळेमध्ये लोक फक्त मोबाईलवर चिकटलेले असतात. बाजूच्याला कदाचित यातना होतील, तो मरून जाईल तरी त्याच्या शेजारचा त्याला पाहणार नाही. अशी परिस्थिती आजच्या या युगामध्ये येऊन पडलेली आहे. पती आणि पत्नी एकमेकाशी संवाद नाही. मुलगा आणि बापाचा संवाद थांबला. मुलगा बापाला कधी कधीच ओळखतो फी घेण्यापुरता. बाप मोबाईल मध्ये, मुलगा मोबाईल मध्ये, मम्मी किचनच्या मोबाईल मध्ये, सिस्टर आणखी वेगळीच. माणसं कमी आणि मोबाईल जास्त झाली. जितकी माणसं तितकी मोबाईल. अरे मला तुम्हाला एकच सांगायचं है, जितनी उंगलियां आप मोबाइल पे चलाते हो, जितनी उंगलियां आप मोबाइल पे चलाते हो, उतनी अगर दिन में माला में जप ले तो आपका जीवन बेड़ा पार हो जाएगा. काय सांगाव तुम्हाला. अरे तेवढी जरी आपण बोट फिरवली ना महाराज, तरी आपल्या जीवनाचं सोनं होईल. त्याने आपल्याला जन्माला घातलंय, पण आम्ही आशावादामध्ये गुंतलो, सुखाच्या मागे धावतो. सुख ही अशी एक आसक्ती आहे की ती मरेपर्यंत भेटत नाही. सर्व सुखाची आसे, सर्व सुखाची आशा जन्म गेला,
सुखाची आशा जन्म गेला क्षणयक मुक्ती यत्न नाही केला शनयक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशासन पावला हिंडतादी शासन पावला माया वेष्ठेला जीव माझा माझ्या सोयीत नती कोणी माझ्या सोयीत नती कोणी माया वेष्टीला जीव माझा माझ्या सहिताने नती कोणी माझी सहिताने नती कोणी तुम्हाला थोडस एक विषयाकडे आणून ठेवतो. तुम्हाला माहिती आहे की भगवान प्रभू रामचंद्र आठवतात ना? आठवतात का? सध्या यावर्षी आठवले होते प्रत्येकाला. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, है ना? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, तो अंगना सजाऊंगे दीप जला के दिवाली में मनाऊंगी, दीप जलाते मैं मनाऊंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे आएंगे मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे ओ राम आएंगे. राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे राम आएंगे राम आएंगे, आएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. ओ मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे. श्रावण बाबा राम आएंगे. राम कधी येणार रे? येतो का राम? म्हाताऱ्या बाया काम करता करता आपण म्हणतो ओ ये राम, कुठे उन्हा राम. महिला मंडळ बी राम. राम येणार नाही पण आपला राम येईल. कोणता? धुळ्याहून 12 पत्तर 5 कंदील बाजार हाट करून आला. कुठं केला? राम येणार. मग काय करायचं? राम आएंगे तो पटकन मैं उठ जाऊंगी, मैं उनके लिए झरकन पानी लेके आऊंगी. आता रामाला काय किंमत आहे? तो तथी माथनी तथा गल्लास पडेल से तुमना हाती घाई डोसलेल्या. आता कशाला राम कळलं? अनुसार राम राम राम. हा राम तोच आहे बरं. काय करा, हा राम तोच आहे जो सौभाग्याच्या रूपाने एखाद्या स्त्रीच्या जीवनात येतो. हे पोराओ, हा राम तोच आहे जो सौभाग्याचं लेणं संपून ज्यावेळेस तो निघून जातो त्यावेळेस स्त्रीच्या मुखातून आकांत निघतो. तो नामदेवरायांनी प्रकट केला. रामा बिन मजेचे न पडेना, नाही जीवासिया राम, नाही जीवासिया राम. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन सुचत नाही का, कसा टाकून गेला राम. म्हणतात ना व राम. तो राम पती हा आपला परमेश्वर, त्याची सेवा आणि तरुण मंडळी आई बापाची सेवा.
देवाच्या पाया पडायची गरज नाही, महाराजाच्या तर बिलकुल पडायच्या नाही. देवाच्या पाया पडण्यापेक्षा आईबापाच्या पाया पडायच्या. त्यासारखं दैवत जगामध्ये कोणतंच नाही. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा महत्वाची आहे. आणि सांगतो तुम्हाला पुढे जाऊन, जगाचा मालक तिच्या बरोबर आहे. सीता मातेनं प्रभू रामचंद्राच्या बरोबर वनवास प्राप्त केलेला आहे. जगाचा मालक जिच्या बरोबर आहे. ज्या रामाच्या भेटी करता अनेक ठिकाणी अनेकांनी वाटा पाहिल्या, निषधराज केवट, जो गंगेला पार करवण्याकरता ज्याने नौका चालविली तो नाविक तो केवट. निषधराज राजा, भिल्ल राजा, अनेक साधू मुनी संत ज्यांच्या दर्शनाची वाट पाहतात, तो राम मात्र सीतेच्या बरोबर होता. होता की नाही? पटपट बोला, होता का नाही? हा नाही तर नाही, काय बोलतात का नाही? जगना मालक जर तिच्या बरोबर आहे, एवढा देव ज्याच्या बरोबर आहे, तिनं सोनावर डुकणे जावो का? माणसं त्याच वेळेस विचार सोडतात की दोन गोष्टी आपल्याला निवडायच्या असतात, की ईश्वर निवडायचा की मोह निवडायचा. मग त्यावेळेस काय झालं? सीतेच्या जवळ देव असताना सीतेनं देवाचा धिक्कार केला आणि सोन्याचा काय केला? स्वीकार केला. यालाच आशा असं म्हणतात, यालाच मोहपाश म्हणतात. आणि या बंधन रूपी संसारामध्ये तुम्ही आपण सगळे मोहपाशाने बांधले गेलेलो आहेत. प्रत्येकाला अपेक्षा आहे की आम्हाला सुख भेटेल, आम्हाला आसक्ती राहील, बरोबर ना? अरे या संसारामध्ये किती प्रेम करतात, किती जिव्हाळा ओततात, हे अंतःकरणातून विचारा. अरे कुणाला कुणाशी बोलायला वेळ राहिली नाही, कुणी कुणाशी व्यवहार करत नाही. जो तो फक्त, कारण की एक लक्षात घ्या, शेणाचा पावटा जेव्हा खाली पडतो, शेणाचा पावटा जेव्हा खाली पडतो तेव्हा खालून उचलताना काय घेऊन येतो? बोला बोला. शेणाचा पो जेव्हा खाली पडस, खालतून काय लई असतो? काय घेऊन येतो तो? माती. तशी माणसं जशी जशी खाली पडतात तशी तशी अभिमानाला चिकटून बाहेर पडतात. हे लक्षात ठेवा. जे खाली पडलेत ते अभिमानानं, अभिमान भरून आला शरीरामध्ये, त्याला कधीच काही मिळत नाही. आणि बंधनाचं काय घेऊन बसलात? जेवढे जेवढे भांडलेले जनावरे आहेत, मी असून तुम्ही सर्व जेवढे संसारात असतात तेवढे भांडलेले असतात. आणि भांडलेल्या जनावरांना दुसऱ्याची दया येस का दया? 5-6 बैले जर हिरवागार चारा खात होतील आणि तिकडना खुटावर जर कोल्हा खटक जर 7-8 बैले होतील, खुटा बांधेल, आता ना बैले तिकडना बैले चारा देतील का? कारण की कोण आहेत त्या शेवट बैलेसले काय देत नाही, कारण की त्या कोण आहेत? अरे बोला ना. बैले चारा देत नाही कारण की त्या कोण आहेत? हा, कारण की त्या कोण आहेत? मी कोणले सांगितलं? विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. अरे या मायारूपी संसारामध्ये ज्या महात्मा गांधींची प्रेरणादायी प्रार्थना होती, आज ज्या या भारत भूषण एका बनगर आणि धनगर समाजामध्ये जन्माला आलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आज पुण्यतिथीचा दिवस आहे. मल्हारराव होळकरांनी आपला तरणा बांड पोरगा जेव्हा मेला त्यावेळेस सतीला पाठवण्याची पद्धत होती. त्यावेळेस मात्र मल्हारराव म्हणतात, माझी सून सती जाणार नाही, तर माझी सून आता हे इंदुराचा प्रांताचा उत्तराधिकारी म्हणून काम पाहणार. त्यावेळेस त्या सुनेला तो अधिकार दिला ते मल्हारराव होळकर. आता राजमाता अहिल्यादेवींनी प्रत्येक शिवालयाचा जीर्णोद्धार केला.
जनावरांकरता तळी बांधली, माणसांकरता पाय विहिरी बनवल्या. जागृत असं देवस्थान. त्यांनी महादेवाच्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आणि आज जर या मोहाडी नगरीमध्ये महादेवाचं मंदिर होत असेल तर मी म्हणतो तुम्ही सर्व ग्रामस्थ पुण्यश्लोक राजमातांचंच काम पूर्ण करत आहात, असं माझं नैतिक मत आहे. की ज्यावेळेस भक्ती आणि देव आणि धर्म हे एकत्र यायचं असेल तर त्याकरता सर्व अपेक्षा सोडावे लागतात. संसारावर तुळशी पत्र टाकावं लागतं, तेव्हा कुठे ईश्वराची प्राप्ती होत असते. मायबाप सज्जनाओ, बाकी संसारामध्ये जे सुख शोधण्याचा आपण प्रयत्न करतो ना, ते संसारामध्ये कधीच भेटत नाही. आणि संसारामध्ये ते सुख नसल्यामुळे आपण त्या संसाराच्या मागे धावत चालत असतो, आहे का नाही? धावे चाले मागे मागे, आहे का नाही? दुःख सुख दुःख साहे अंगे, आहे का नाही? आपण नुसतं त्याच्या मागे धावतो. संसार संसार आणि संसार एक संसार. पण संसाराची व्याख्या बहिणाबाईंनी केली ना, माझ्या बहिणींना माहिती आहे. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, हाती हाताले चटके मग मिळते भाकर. आताच्या शहरी स्टाईलनं शिकणाऱ्या, लग्न करून गेलेल्या माझ्या बहिणी पुणे मुंबईला नाशिकला राहतात. उफ, तुम्हाला खरं सांगते, मला काहीच येत नाही. मी वर्क करत असते ना, मी MBA झाल्यापासून मी कधीच काही काम केलं नाही. मग ते बी एवढंच, ज्याच्या बरोबर लग्न झालंय ते काही एवढं चांगलं असतं का? ते बी बिनमापाच. ते बी म्हणतात असं करू आपण, आज पिझ्झा मागू. पायावर रे, लगेच मग कॉल टू डॉमिनोज. आता गंमत अशी झाली महाराज, शहरच बंद झालं 2 दिवस. मग ही कशी करते? अहो कुठंच बाहेर जायला चान्स नाही, मग टाक ना पोळ्या. ती काय असतं हो, मला जमत नाही ना. जमत नाही. म्हणून माझं तरुणांना सांगणं आहे, माझ्या दादांनो फार मोठे व्हा, खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा, मोठ्या पदावर जा. पण एक वेळ गेल्यावर बापाच्या बरोबर फवारणी करताना पाठीवर एकदा पंप लावा आणि फवारणी कशी करतात ते तरी कमीत कमी शिकून घ्या. कदाचित वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. नुसतं स्टेटसला बाप नका लटकत जाऊ. घडीभर थांब जरा, ऐक त्याची धापर. असंच ना रे, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. काय बापाचं कौतिक आहे रे तुम्हाला? काय स्टेटसला बाप लावते भाऊ तुम्ही? बापरे 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 बापरे, काय बापावर प्रेम आहे भाऊ. काय अमृतांजन लावून बापाचं डोकं घासू राहिले तुम्ही. ते बाप पडले तसंच वैतागल्यासारखं, झोपेत बैल हाणत ते. या ते बाप येडं झालं काम करून करून. आणि तुम्ही कपाळ करंटे SSUPS, जय हिंद कॉलेज, महाजन हायस्कूल कॉलेज शिकून शिकून तुम्हाला काहीच येत नाही. का परिस्थिती सांगावी महाराज. मी तरुणांना बोचायला नाही आलो, माझ्या बहिणींना सांगा. म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगत नाही, मी तुम्हाला एक अधिकारानं सांगतो की अनुभव हा सगळ्यात मोठा असतो. आणि म्हणून तुकोबारांचं एक प्रमाण आहे, अनुभव येते वावा शिष्टाचार, अनुभव येते वावा शिष्टाचार, अनुभव येथे बाबा शिष्टाचार, अनुभव येथे बाबा शिष्टाचार. नचली ती चार आम्हा पुढे, नचली चार आम्हा पुढे, नचली चार आम्हा पुढे, चार आम्हा पुढे.
अनुभव येते वावा शिष्टाचार अनुभव येते वावा शिष्टाचार संसाराचे अनुभव आमच्या आजीला असतात, आपल्या आजोबाला असतात. त्यांना विचारा संसारामध्ये किती दुःख भरलेलं आहे, पण तरी सुद्धा हा जीव त्या संसारामागे धावतो. वास्तविक पाहता ते पवित्र सुख आम्हाला कधीच मिळणार नाहीये, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्याकरता सारीपाठ खेळत असतो, त्याच्या मागे धावत असतो. परंतु जसे जसे आपण संसाराच्या सुखाच्या आसक्तीला धावतो, तसे तसे आपण त्या संसाराच्या मायेरूपी दोराला बांधले गेलेले असतो. विठाला 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 यापुढे विठ्ठला 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 उपजे आणि नासे, नासिले ते पुनरुपी दिसे. असंच आहे ना, ममत्व ही तसाच आहे आणि भासमय मृगजळासारखं आहे. आम्ही त्याच्या मागे धावतो ते सुख आम्हाला मिळावं म्हणून, पण ते मिळतच कुठं महाराज, ती मिळत नाही. आणि खरं सांगतो तुम्हाला, मी अनेक कीर्तनातून एक दृष्टांत सांगत असतो बरं का भाऊ. अण्णा, बायकोला कधी पुरं सांगू नये. आमचे गुरुजी सांगायचे, यडपटा बायकोला सांगित नको जात जाऊ, पुरं बोलायचं नसतंय, तिला अर्ध अर्ध सांगायचं. म्हणतं का बरं महाराज, लग्न तर तिच्याबरोबर केलंय. अरे मूर्खा, तिला अर्धांगिनी म्हणतात, तुला अक्कल आहे का? तिले अर्धांगिनी म्हणतस म्हणून तिले अर्ध अर्ध सांगू, बठन बठन नाही सांगू रे येडा. त्या रोज ना तिला अर्ध अर्ध सांगायला लागलो, अर्धच सांगून. एखाद्या गावाला 5,000 भेटले का बाईला 2,000 सांगायचे, 3,000 कापी लेवाना. बर का बाबा, असंच करायचो मी. आणि कापा कापीमुळे सवय पडून गेली. अर्धा अर्ध बहीण नगर जाऊ का तडे, काही सांग घेऊ नका, काही देऊ नका, साडी बिडी. काय केलं तुम्ही बहिणीत? काही नाही, 200 रुपये दिले, 200 बस. 1000 देवाना लागले, बहीण देतात. थोबाडं बनवाय राहिना ना, मग 200. माझे बालमित्र आले आणि मला म्हणे, हे महाराज काय धोत्रे धोत्रे धोत्र धोत्र घेतो म्हणे, एकदा पॅन्ट शर्ट घेऊ म्हणे, आपण सोबत आलेलो आहे. आमचं गेट टुगेदर होतं आणि आम्ही असे धुळ्याला निघालो भाऊ कपडे घ्यायला. आणि ठरलं असं होतं, जनत्यान बिल जनत्यान भरानं, आणि सगळ्यांनी मिळून कपडे काढायचे. बाई कशी म्हणते, वाह ना जाना उठसूट काय धोत्रे त्या चवनांडवना जगला लेतच म्हणे, वा 1-2 शर्ट लई या मित्र येईल शेत तुमना. गेलो जसे आम्ही धुळ्याला, जसा गांधी पुतळा पाहिजे लटकनूत विजय कलेक्शन पासून असा नीटच पार त्या आकाशदीपना कोपरा लोंग, हाय दुकानचा पल, ते दुकानचा पल, तिकडे रेलनवर जाय, तिकडे मान्यवरवर जाय, तिकडे ते आहे. आता त्या मला वाटतं यांनी बी टाकलंय नवीन दुकान. आता कितीतरी दुकानं होऊन गेले महाराज. असे पाहता पाहता एका दुकानावर गेलो, बाई ते जोऱ्यान ग चड्डीने गेले कोणती तरी, 10,000 रुपये किंमत होती ती. जर सुकाळाला टाकी ना तो 2-1 महिना सुकावणार नाही अशी चड्डी. त्या चड्ड्या 10,000 ना म्हणतात, कारण इला कलर राहत नाही, काही नाही, बुऱ्या बसक पडेल यसली, इथला किमतीच आहेत. आणि मग असा शर्ट काढला भाऊ त्यांनी, मला बी म्हणे महाराज तुला भारी वाटीन म्हणे. मग त्या शर्टवर काही ध्यान जाय नाही भाऊ, घडी घडी त्या किंमतवर ध्यान जाय. बिल ज्याला त्याला भरणं होतं. आता शर्टाची किंमत नेमकी 3,000. मला थंडा काम चालेल म्हणतं 3,000, मग 500 ही लागतात. या आपलावाला होलसेल मारला 2-3 धोतर जोडा, मस्तपैकी 2 धोतर जोडा होई जातात, शर्ट होई जातात. घेतलं, त्या घर निघतात, आता घरी घर, मी उनू घर टपेलोच होती बाई. म्हणतं इले काय 3,000 बिल सांगू, कसं आहे कोत्या जीवची बाई. आणि महाराजनी सांगितले अर्धा सांगायचं आमच्या गुरुजींनी. मी आलो म्हणे, का हो काय आणलं काय आणलं काय आणलं म्हणतं शर्ट. या किती छान आहे, किती मस्त आहे, किती छान आहे, किती मस्त आहे, किती मस्त चॉईस आहे बघा त्या दादांची, तुमच्या मित्रांची. वा वा वा. नाही तर तुम्हाला तर काही अजिबात अक्कल ना पतडा नाही, तुम्हाला शर्ट कसा लिहून, काय कसं लिहून, कपडा कसा लिहून. गणेश चाललं म्हणले, का हो कितीला आणलं म्हणतं, येईल जर 3,000 सांगा ना, येईल फिटी जाईल, नाही तर फेस निघ जाईल ना. मी अर्धच सांगितलं. म्हणतं 1,000 रुपया नाही, 1,000 रुपया म्हणत असतं. ती गेली, डबान झाकण उचकाव, 502 नोटा काढ्यात. मनात मा दिदीना शर्ट हिसकायले ना. अहो मन बाऊल काम पडी, तुम्ही दुसरा लिहिले जात म्हणे. संसारामध्ये जीव हा अर्ध सांगून बी फसतो बरं का भाऊ. पुरा तर फसेलच येत आपण, का नाही बाबा, पुरा तर फसेलच येत. अर्ध सांगून पण फसलो, याचंच नाव काय? संसार. हा,
हे माझं वाक्य नाहीये, याला संतांचे प्रमाण आहेत. हो, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकील जे कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाची या. अरे त्यालाही जर सुख नाही, तिथेही आनंद नाही, की मोडा महाराज सांगतात काय, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. संसाराने ममत्वाचा, मोहपाशाचा, आशापाशाचा आपल्याला फास टाकलेला आहे आणि त्या फाशामध्ये व्यक्ती जीव गुंतलेला आहे. जसं तुम्ही पाहिलं असेल, एखाद्या वेळेस एखादा मासा जाळ्यात अडकल्याच्या नंतर त्या जाळ्यातून निघण्याचा प्रयत्न करतो, पण तो जितका जितका आपले हात वारे करतो, पाय चालवतो, तितका तितका तो त्याच्यात काय होत चालतो. मासा रे मासा, मासा जसा जसा चर फडतो ना त्या जाळ्यात, तसा तसा तो अधिक काय होतो, गुंतत चालतो. सुरुवातीला तो कमी गुंतलेला असतो, फक्त आई बाबा, मम्मी पप्पा, मम्मी पप्पा, अंकल आंटी, आत्या मामा, पण पुढे पुढे हो माय लाईफ पार्टनर. आणि मग हळूहळू सुरू होतं माय जे सासरा, फुई सासरा, माम सासरा, साल्या, मेवण्या, फुईसाला, मामसाला, जेसाला, आजल सासरा, आजल सासू तिकडना, हे गुरफडत 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 गुरफडत. आणि मग सुरू होतो जीजाजी आप वही करोगे जो हम कहेंगे. मग बाणट सुरू ना मोवाडी मा कमी रास अंतडे जास्ती चेटस यांना ऍक्सिडंट होई जावल पाहिजे. किती किती ममत्वाच्या मागे धावतो. तरुण मंडळी सुरुवातलेच बरं रासई बैस बैस मागतून आपलेच बसणं पडस. सुरुवातीलाच बरं वाटतं बरं का, हे शेवटच्या तोंड्याला नाही बरं ते. म्हणून इथे बंधनात आम्ही बसलो, बंधनापासून उकलिल्या. हे बंधन मुक्त व्हायचंय ना महाराज, हे बांधला गेलाय ना जीव. तर जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, आम्ही या ममत्व रूपी संसाराला काय केली, लाथाडीला संसार, 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 लाथाडीला संसार. केला क्षण उर्मिचा
विशेष नाही. हरिभक्तीपरायण साहेबरावजी महाराज पण आलेत. कळकळ असते त्यांना बी परिसराची, पण काही वेळेस त्यांना अर्जंट गरज असते ना, तेव्हा त्या अडचणीच्या तारखा मला विचारतात आणि त्या अडचणीत काही मला जमत नाही. पण आता बऱ्याच वर्षापासून आपल्या सुकोडामध्ये आपण बरेच परिवर्तन केलं. एक छोटंसंच गाव आहे ना, काही एक गल्लीचं गाव आहे. छोटी छोटी गावं परमार्थात मुरून चालली आणि आपण एवढे उच्चप्रभू मोठ्या गावात राहणारी माणसं, आपला परमार्थ खूप उंचीचा असला पाहिजे. आपण ज्या लेवलने आपला एखादा कार्यक्रम करतो ना, घरगुती एखादा सोहळा, एखादा कार्यक्रम, एखादा प्रोग्राम अटेंड करतो, मग तो बर्थडेचा असतो, कुणाच्या साखरपुड्याचा असतो, कुणाच्या लग्नाचा असतो, कुणाच्या सेवानिवृत्तीचा असतो, कुणाच्या डोहाळ्या जेवणाचा असतो. माझं असं मत आहे की संसारातल्या माईक विषयाचा कार्यक्रम जेवढा आपण मोठा करतो, त्यापेक्षा जगाच्या या बापाचा कार्यक्रम त्याहूपेक्षा अधिक पटीनं केला पाहिजे. क्योंकि भगवान दिखता है. लक्षपूर्वक आहे का, शब्दावर लक्ष द्या. भगवान दिखता है लेकिन दिखाया नहीं जाता है. शब्दावर लक्ष ठेवा. भगवान दिखता है लेकिन किसी को दिखाया नहीं जाता है. कदाचित भगवंताचा अनुभव एखाद्याला होऊ शकतो, पण तो दुसऱ्याला दाखवू शकत नाही. लेकिन जगत में इतने पागल भरे पड़े हैं. एक पागल बाबा के पास गया, महाराज जी, बोल बेटा, आपका भगवान दिखता है? मैंने देखा है. अगर आपने देखा है तो आपका भगवान मुझे दिखाइए. तो म्हणे असं डायरेक्ट होत नाही. आमले बी असा कोमो असा दिकी जास्तो झडप मा असा पक्का आमना जोडे येस नाही. तो म्हणे मीटिंगले आम्हाला भी कधी कधी भासतो, तो येत नाही. अरे बेटा, भगवान एक अनुभूति है. भगवान एक भक्ति की विचारधारा है. भगवान अंतर मन में पाया जाता है. भगवान भासयुक्त से पाया जाता है. जो अपने हृदय में मिल जाता है तो कभी कभी नजरों के सामने भी आ जाता है. फिर बोलो बाबा, आप बोले ना नजरों के सामने आता है तो कुछ भी करो और मुझे वो दिखाओ. अगर आप नहीं दिखाओगे ना तो मैं देखो क्या भी कर लूंगा. मैं बहुत आड़ा हूं, मानुस हूं. काही काही असे आडो सड